इकडे साईबाबांकडे काय प्रार्थना करणार. साईबाबांनी आपल्याला संदेश दिलेलाच आहे, श्रद्धा आणि सबुरी. तर त्या श्रद्धा आणि सबुरीचं आपण पालन केलं तर जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्याला सिद्ध करता येतात, पूर्ण करता येतात. आज मी जे आलेले आहे ते माझा वेगळा आग्रह होता. माझ्या आईबरोबर आले आहे. ती मीडियासमोर येत नाही, ती तिकडे मागे उभी आहे. तर आईला खूप इच्छा होती, अष्टविनायक करायचं होतं आणि आमची रेणुका मातेचं दर्शन घ्यायचं होतं. 2014 नंतर आई आली नाही बाहेर कुठेही दर्शनाला, परळी वैजनाथ सोडून. तर तिची इच्छा होती. 3 दिवस सुट्टी काढली आम्ही आणि देवदेव केला आणि साईबाबांचे आशीर्वादही घेतले. गेले 1.5-2 महिने प्रचारात व्यस्त होता, आता कुठं कुटुंबाला वेळ देत आहे काय? खूप 70 दिवस प्रचारात गेले. ताईंचं पण तसंच झालं असेल. वेळ तर बघा, आमचं जेव्हा आम्ही हे कार्य स्वीकारतो तेव्हा ते समजूनच घेतलेलं असतं की आपलं कोणतेही कार्य, मला वाटतं कोणी IAS ऑफिसर आहे, IPS आहे, पायलट आहे, सगळे एअर होस्टेस आहे, डॉक्टर्स आहेत, प्रत्येकाला आपलं 100% द्यावं लागतं. आम्हालाही तेच द्यावं लागतं. खूप दगदग झाली, खूप कष्ट पडले. आता साईच्या कृपेने बघू, निकालही सकारात्मक येईल असं वाटतं. बीड लोकसभा मतदारसंघाची नंतर जी चर्चा आहे ती जातीय समीकरण आणि जातीयवरती गेली. काय वाटतंय तुम्हाला, काय निकाल लागेल? मला जे अनेक वर्ष वाटतंय आणि नेहमी वाटतंय, ज्याच्यात माझा राजकीय उगम झाल्यापासून जे वाटतंय त्याच्यात वाटण्यात माझा काही फरक पडला नाही. माझं असं म्हणणं आहे की या देशाच्या हितासाठी, कायदे बनवण्यासाठी, कायद्याने लोकांना न्याय देण्यासाठी आपण हे विधानसभा, लोकसभेचा एक महत्त्वाचा उपयोग करत असतो या सभागृहांचा. आणि त्याच्यासाठी सामंजस्याने आणि देशहिताचे निर्णय घेणारे, राज्यहिताचे निर्णय घेणारे असे लोक हे राजकारणात राहिले पाहिजे. आणि असा जर विचार लोकांनी केला असेल तर नक्कीच मला त्यांचा आशीर्वाद मिळाला असेल. नक्कीच निवडणुकीची जी आम्ही पात्रता, आता मी पण 24-25 वर्ष झाले राजकारणात स्वतः ॲक्टिव्हली काम करते. जे आत्तापर्यंत नाही पाहिलं ते या निवडणुकीत नक्कीच पाहायला मिळालं. पण मला असं वाटतं की विजय आशीर्वाद म्हणून लोक आमच्या पदरात. अनेक वर्षानंतर भाऊ सुद्धा या निवडणुकीत तुमच्या बरोबर होता, काय त्याचा कितपत फायदा होईल? सगळा पक्षच होता, सगळ्यांबरोबर राज्यात होते, त्यामुळे आमची युती आहे, युतीचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. ते माझे भाऊच आहे त्याच्यामुळे लंकेंनी खूप चांगल्या प्रमाणात प्रचार केला होता, काय वाटतंय? नाही, प्रचार सगळ्यांनीच केलेला असतो आपल्या निवडणुकीसाठी, पण मला पूर्ण विजय सुजयचा होईल याचा मला विश्वास आहे. महाराष्ट्रात किती जागा महायुतीला मिळेल असा आपला अंदाज आहे? महायुतीला सर्वाधिक जास्त जागा मिळतील आणि मोठ्या फरकाने मिळतील आणि आम्ही सरकार स्थापन देशामध्ये करू असा मला विश्वास आहे. कांद्याच्या बाबतीत प्रश्न आहे. दक्षिणेतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.